नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर स्कॉलरशिप इयत्ता 7वी 2026 जो काही पेपर होता त्यामध्ये 32 पर्यंतचे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं मागील व्हिडिओमध्ये. तर राहिलेले प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, जी काही उत्तरसूची आहे ती देखील आलेली आहे, परंतु प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा प्रश्न काय आहे, पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय कोणता ते निवडा. इथे नसणारा आपलं विचारलं आहे, पायथागोरसचे त्रिकूट नसणारा. तर इथे पहा पर्याय 42, 56, 70, 15, 36, 40, 10, 24, 26, 11, 60, 61. 11, 60, 61 तर हा तर त्रिकूट आहे. त्यानंतर पहा 10, 24 आणि 26. 24चा वर्ग किती असतो 576 आणि 10चा वर्ग 100 आणि या दोघांचं मिळून 26चा वर्ग येतो. म्हणजे आपल्याला काय शोधायचं असतं की जो काही मोठा अंक आहे त्याचा वर्ग उरले दोन लांबीच्या वर्गांच्या बेस इतकं होतो का नाही ते शोधायचं असतं. म्हणजे हे देखील त्रिकूटमध्ये येतं. त्यानंतर 42, 56 आणि 70 हे देखील त्रिकूटमध्ये येतात, परंतु 15, 36 आणि 40 येत नाही. म्हणून या पर्यंतातून तुम्हाला गोल करायचं होतं. हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा प्रश्न, 30 सेमी लांबी व 20 सेमी रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणारे चौरस क्षेत्रफळ किती. तर प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही आयत आणि जे काही चौरस आहे त्यांची परिमिती सारखी असं सांगितलेलं आहे. मग आयताची लांबी रुंदी आपल्याला दिली आहे, याचा अर्थ आयताची परिमिती काय असणार आहे. सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी या दोघांची बेरीज. 30 आणि 20 50, 50चे दुप्पट किती ते 100. 100 सेमी असणार आहे काय त्या आयताची परिमिती, म्हणजे ती चौरसाची परिमिती देखील 100 असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, चौरसाची बाजू काढायची आहे, कारण चौरसाची बाजू काढल्याशिवाय आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही. मग चौरसाची बाजू कसं काढता येईल, आपल्या परिमितीवरून 100/4 करावं लागेल, कारण 4 गुणिले बाजू हे असते चौरसाच्या परिमिती सूत्र. मग आता बाजू काढण्यासाठी आपल्याला भागाकार करायचं आहे. मग पहा 25 + 100 येणार आहे, म्हणजे 25 सेमी निघालं काय त्या चौरसाची बाजू. मग आता याचं क्षेत्रफळ काय असणार आहे, बाजूचा वर्ग म्हणजे 25 वर्ग 625 चौरस सेमी. चौरस सेमी आपल्याला हे एकक घ्यायचं आहे. मग पहा पर्यायामध्ये कुठे दिलं जातं ना, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. सेमी हे आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे. कधी कधी पर्यायामध्ये सेमी असतं, म्हणून आपल्याला एकक नीट पाहायचं मुलांना. त्यानंतर पहा सोबतच्या आकृतीमध्ये चौरस PQRSचे क्षेत्रफळ 900 सेमी आहे. तर चौरस PQRSच्या बाजूच्या मध्यबिंदूला जोडून तयार होणारे चौरस ABCD क्षेत्रफळ किती. तर पहा चौरस PQRS म्हणजे बाहेरील जो काही चौरस आहे त्याचं आपलं क्षेत्रफळ दिलेलं आहे 900 सेमी. 900 सेमी म्हणजेच त्याचं पहा ही काय बाजू, एक बाजू काय असणार आहे 30 असणार आहे, कारण 30चा वर्ग काय असतो 900 असतं, म्हणजे 30 असणार आहे PQची लांबी. QR देखील 30 असणार आहे, कारण चौरस आहे ना तो. मग 30चं पहा निमपट आपल्याला करायचं, कारण मध्यबिंदू म्हणलेलं आहे, म्हणजे हे 15 आणि 15 इथे येणार आहे. मग आता पहा आपल्याला या चौरसाच्या म्हणजे आतील चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. मग बाजू शोधणं गरजेचं आहे. मग इथे आपल्याला पहा इथे प्रत्येक हा जो काही कोन आहे तो काटकोन होतो, कारण चौरसाचा जो काही प्रत्येक कोन असतो 4 कोन त्यातील प्रत्येक कोन काटकोन असतो. मग इथे पायथागोरसच्या नियमावरून आपल्याला हे जे काही AD बाजू आहे तर या छोट्या चौरसामध्ये तो कर्ण होतो. मग पायथागोरसचा नियम वापरून आपल्याला ADची लांबी काढायचं आहे. मग AD मिळालं तर ABCD हे सगळं सारखेच असणार आहे, कारण ते चौरस आहे आतील देखील. मग पायथागोरसच्या नियमानुसार पहा AD इथे काय होतं कर्ण होतो, म्हणजेच 15चा वर्ग आणि 15चा वर्ग म्हणजे 225 अधिक 225 इथे होणार आहे. मग किती होणार आहे 425 25 50 450. मग 225 पहा याचं वर्गमूळ आपल्याला शोधावं लागतं. मग 225 म्हणजेच काय 225 गुणिले 2 केलं तरी पण 450 येतं, म्हणजेच वर्गमुळामध्ये 2 आणि 225 15 वर्गमुळामध्ये 2 हे येणार आहे या ADची म्हणजेच या कर्णाची लांबी. मग आता याचा वर्ग आपल्याला करायचा आहे, पुन्हा कर्ण क्षेत्रफळ काढायचं आहे, पुन्हा तेच येणार आहे 15चा वर्ग पहा 225 गुणिले हे 2च होणार आहे, म्हणजे 450च येणार आहे याचं योग्य उत्तर. 450 सेमी पहा हे असणार या प्रश्नाचं योग्य उत्तर. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत तर कडांची संख्या किती. 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू तर कडा किती असणार आहेत 12. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. गटातला बसणारा पर्याय कोणता म्हणलेला आहे, घन चौरस इष्टिक चिती त्रिकोणी चिती. घन इष्टिका चिती त्रिकोणी चिती हे त्रिमितीय आकार आहेत, तर चौरस हे द्विमितीमध्ये येतं, म्हणून या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. हे असणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर आता पहा पुढील प्रश्न 38वा प्रश्न,
सोबतच्या आकृतीमध्ये दोन समांतर रेषांना एका रेषेने छेदलेले आहे. समांतर रेषा आणि छेदिका यावरील जे काही गुणधर्म आहेत त्यावर आधारित हा प्रश्न मुलांनो. तर कोण ए बरोबर किती म्हणलेलं आहे. मग इथे पहा, या आकृतीचं निरीक्षण करायचं तुम्हाला. कोण ए आणि हा जो काही कोण x + 20 डिग्री हे दिलेलं आहे, हे दोन्ही काय आहेत मुलांनो? संगत कोण. संगत कोण काय असतात? एकरूप असतात. म्हणजे जर आपण याचं माप काढलं तर आपल्याला याचंही माप मिळणार आहे. पण हे माप आपण कसं काढू शकतो? तर इथे पहा, हे 3x - 20 अंश दिलेलं आहे. म्हणजेच हा कोण आणि हा कोण हे काय आहेत? एका रेषी जोडीत. म्हणजे रेषी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणून दिलेल्या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला प्रश्न कसं सोडवायचं हे लक्षात येईल मुलांना. मग 3x + x किती होणार आहे? 4x. आणि -20 + 20 हे कॅन्सल होणार आहे. बरोबर 180 आलेलं आहे. म्हणजेच एक्सची किंमत पहा किती होणार आहे? 4 × 16, 4 × 5 = 20, 45 अंश निघालं. म्हणजे 45 + 20 अंश, 45 अंश + 20 अंश किती येणार आहे? 65 अंश. म्हणजे पहा, आपलं उत्तर काय आहे? 65 अंश. कारण पहा, हे 65 अंश तर हे देखील 65 अंश. कारण काय ते संगत कोण. म्हणजे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्याला जर पाठ असले चांगल्या प्रकारे तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायला जास्त वेळ लागणार नाही आणि दिलेला जो काही वेळ आहे तो देखील तुम्हाला पुरणार आहे. म्हणून त्यातून तुम्ही गुणधर्माचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. पुढील प्रश्न. सोबतच्या आकृतीवरून सुसमषष्टकोनी बहुभुजाकृती सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती असं विचारलं तुम्हाला. तरी ते पहा, 1 2 3 4 5 6 आहेत. मग इथे आपल्याला काय करायचं आहे? 1 2 3 4 5 6. मग 6 - 2 किती येणार आहे? 4. 4 × 180. ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. n - 2 × 180. म्हणजे 4 × 180 तुम्हाला करायचं आहे. 18 × 2 = 36, 18 × 72. म्हणजे 720 अंश असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. म्हणजे 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. पुढील प्रश्न. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापले म्हणजे तुकडे किती होणार आहेत? 9. तर प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला डेसिमीटरमध्ये काढायचं आहे. मग 720/9 आपल्याला करायचं आहे. 9 × 8 = 72 म्हणजे 80 मीटर असणार आहे प्रत्येक तुकड्याची लांबी. परंतु आपल्याला डेसिमीटरमध्ये सांगायचं आहे. मग तो जो काही सूत्र आहे की हे डेसिमी तो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग पहा, मीटर नंतर डेसिमीटर म्हणलेलं आहे. किलो हेक्टोडेका इथं आधी येतं 3 किलो हेक्टोडेका, त्यानंतर येतं डेसी, सेंटी आणि मिली. मग मीटर नंतर पहा, डेसी पहिलंच घर आहे म्हणजे फक्त एकच शून्य वाढवायचं आहे. म्हणजेच 800 डेसिमीटर असणार आहे हे योग्य उत्तर. मग 800 डेसिमीटर पहा कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. हे तुम्हाला याच पर्यायाला जातात तुम्हाला गोल करायचं आहे. म्हणून शिकताना ज्यावेळेस अभ्यास आपण करतो, फायनल हाच तर फायनल पेपर आहे, परंतु ज्यावेळेस आपण सुरुवातीपासून अभ्यास करतो त्यावेळेस जर आपण प्रत्येक गोष्ट काळजीनं समजून घेऊन सराव केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण येणार नाही म्हणून सुरुवातीपासूनचे आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. त्यानंतर 8.1/8 किलोमीटर बरोबर किती मीटर म्हणलेलं आहे? मग 8 किलोमीटर म्हणजेच किती असतं? 8000 असतं. 8000 आणि 1/8 किलोमीटर म्हणजेच काय? 1 किलोमीटरचं 1/8 भाग. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं आणि 1000/8 केलं तर किती येणार आहे? 125. म्हणजेच 1000चा 8वा भाग असतो 125. म्हणजेच 8125 असणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर 4 नंबरचं पर्याय. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीनं या 41 प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. तर अशा प्रकारे आपण 33 ते 41 प्रश्न यांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आता राहिलेले प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.